नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस सोयाबीन अनुदानाचा नवीन जी-आर आता आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी हेडलाईन पाहू शकता मित्रांनो. कापूस सोयाबीन अनुदानाचा जी-आर आला, शेतकऱ्यांना मिळणार इतके अनुदान. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला असे पाहायला मिळतं की नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी म्हणजेच 2024ला आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे व दुष्काळ कारणामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते. कापूस आणि सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरात विकले गेले होते. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी सोयाबीन आणि कापूस पिकाला हेक्टरी ₹5,000 अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2 हेक्टर मर्यादित ही घोषणा करण्यात आली आहे. कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी कृषी सहाय्यकाकडे अर्ज देखील भरून घेतले जात आहेत. परंतु या अनुदानासाठी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे ही अट घातली होती. परंतु मित्रांनो, अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहावे लागणार होते. परंतु मुख्यमंत्री अजित पवार यांनी एक घोषणा नंतर केली की ई-पीक पाहणी अट रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कृषी विभाग लेखी पुराव्याच्या आधारे असल्याने ई-पीक पाहणी नसेल तरी शेतकऱ्यांना हे अनुदान कसे मिळणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते. आता शासनाने शासन निर्णय निर्गमित केल्यामुळे 7/12 वर कापूस आणि सोयाबीनची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान आता मिळणार आहे. कापूस आणि सोयाबीन अनुदानाबाबत काल झालेल्या या शासन निर्णयामध्ये अंतिम एक भाग स्पष्ट झाला आहे की म्हणजेच जर शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर कापूस तसेच 2 हेक्टर सोयाबीनची नोंद असेल तर शेतकऱ्यांना प्रत्येकी ₹20,000 मिळणार आहेत. कापसासाठी प्रत्येकी 2 हेक्टर तसेच सोयाबीनसाठी प्रत्येकी 2 हेक्टर तसेच ₹5,000 ₹5,000 प्रति हेक्टरने मित्रांनो हे ₹20,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत. ही रक्कम लवकरच मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. भेटूयात मित्रांनो पुढील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.